करून दिलं जातं त्या A1 जोडीचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय। रोहन आहेत काय ते आहेत त्यानंतर रोहन कदम ज्यांच्या माध्यमातून आपल्याला यूट्यूबचे पुरस्कर्ते आहेत। रोहन कदम आपण देखील आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे। अक्षय ठाकरे आणि रोहन कदम हे यूट्यूबचे आपले पुरस्कर्ते आहेत, त्यांचा देखील या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल। मंजित आणि त्याच्या समवेत आपण बाबू धुरीला पाहू शकाल। जर आपण पाहिलं तर मॅच रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये। फटका बाबू धुरी यांचा चांगला आहे, 4 धावेसाठी आलेला हा दणदणीत चौकार पाहायला मिळतोय। फुललेंचा चेंडू होता, अगदी दिशा दिली चेंडूला, एकच धाव इथून जोडली जाईल। बाबू धुरी यांनी जर लागोपाठचे 3 चौकार मारले तर नाना कांबळे यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल फक्त बाबू धुरीसाठी। म्हणजे स्ट्राइक इनला आपण पाहू शकाल। हा फटका खराब आहे। मागच्या मॅच मध्ये याच मंजितने चांगली कामगिरी केली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील पटकावला होता, परंतु या मॅच मध्ये अगदी खराब फटका खेचला। फुललेंचा चेंडू होता त्यावरती मात्र खराब फटका आपण पाहिला। अतुल नवले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत। ऑस्टिकच्या बाहेर चेंडू, ऑफिशियल पंच केतनजी कडू यांनी लाईन पाहिली आणि सांगितलं की खराब लाईनवर त्या चेंडू फेकलाय। चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय। एकच धाव इथून जोडली जाईल 10 धावा फलकावरती। फुललेंचा चेंडू, दिशा दिली हलक्या हाताने, एक धाव इथून जोडली जाईल। बाबू धुरीसाठी सुवर्ण संधी आहे। लागोपाठचे 3 चौकार मारले तर नाना कांबळे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि पहिला चौकार आला आहे या मॅच मधला। बाबूच्या बॅट मधला हा दुसरा चौकार, परंतु हॅट्रिक साठी संधी असेल। लागोपाठचे 3 चौकार मारले तर मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल। चांगली फलंदाजी करतायत बाबू धुरी। 15-15 आपण एक टीम पाहिली, टीम युवा ग्रुप ए मधला टॉप 4 मध्ये दाखल झाणारी पहिली टीम आपण पाहिली। कालच्या रात्रीमध्ये देखील अपराजित होती आणि आजच्या रात्रीमध्ये देखील आतापर्यंत टीम युवा अपराजित आहे। 16 धावा फलकावरती। अगदी सर्व खेळाडूंकडे पाहिलं ना टीम युवाच्या तर सर्व यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळेल आणि ती पहिली टीम आहे दी टॉप 4 मध्ये दाखल झाली आहे। 4 मॅच खेळले आणि 4ही मॅच जिंकून अगदी दिमागात टॉप 4 मध्ये दाखल झाली। बाबू धुरी आणि अतुल नवले ही जोड साखली मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतायत। मोठा धावांचा डोंगर रचण्यासाठी टाप केलाय चेंडूला बाबू धुरीच्या बॅट मधला हा तिसरा धडाकेबंद चौकार। 21 धावा फलकावरती।
पुन्हा एकदा कार्पेटच्या मदतीने आता मात्र हॅट्रिक साठी संधी असेल. बाबू दुरी या मॅच मधला हा चौथा चौकार बाबूच्या बाट मधला. हा खरा फटका बाबू दुरी यांचा, चांगली फटकेबाजी करत होता. 4 चौकार त्याच्या बाट मधला आपण पाहिले. राहिल शेख यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आलं आहे बाबू दुरी यांच्यासाठी, कारण त्यांच्या बॅनर वरती बाबू दुरी यांनी हा चेंडू फटकावला. 25 दादा 25. आपण राहिल शेखचं कट आउट पाहतो, त्या कट आउट वरती अगदी बाबू दुरी यांनी चेंडू फटकावला. सूरज सोनावणे हे बरेच दिवसानंतर इथे उपस्थित झाले, त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा गावात आल्याबद्दल वन लाईफ ग्रुपच्या माध्यमातून आपला आभार. हा फटका चांगला आहे. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथून मात्र अतुल मात्र थोडे नाराज आहेत. 2 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु तसं घडलं नाहीये. एक धाव इथून एकवटली जाईल. 26 धावा फलकावरती आपण पाहू शकाल. रमेश यांना पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले आहेत. फलंदाज बाद आणि इथून 27 ची गरज असेल. रोहन कदम जर इथे उपस्थित असाल तर आपला मान सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. यानंतर आर्यन वॉरियर्स आणि परी पॉवर हिटर्स या 2 टीमच्या माध्यमातून नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चला, परी पॉवर हिटर्स चे प्लेयर जर कुठे असतील तर आपण निमेश मोते यांच्याशी संपर्क साधायचा आहे. चला, नाणेफेकीसाठी यायचं आहे आर्यन वॉरियर्स आणि परी पॉवर हिटर्स. खराब लाईन वरती हा चेंडू फेकला जातोय. एक धाव इथून सोडली जाईल. फक्त आणि फक्त प्रतीक मोरेसाठी चौकार हॅट्रिक साठी नाना कांबळे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. दोन्ही टीमचं प्रस्थान वाढवण्याचं काम मात्र नाना कांबळेच्या माध्यमातून केलं जात आहे. ज्या वेळेस बाबू धुरी बॅटिंग करत होता त्यावेळेस देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि आता वन लाईफ ग्रुपच्या माध्यमातून प्रतीक साठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळत आहे. ते नाना कांबळे यांच्या माध्यमातून चौकार हॅट्रिक साठी फक्त असेल हे प्राइज. एक धाव इथून सोडली जाईल. 4 चेंडूचा खेळ. 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त होतोय. एकच धाव इथून जोडली जाईल.
आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 6 आपण पाहू शकाल. 27 धावांचं लक्ष आहे. 12 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. इथून जिंकण्यासाठी वन लाईफ ग्रुपला ही मॅच जर जिंकायची असेल तर 12 चेंडूमध्ये 21 धावा करावा लागतील. अर्णव सुपर किंग्सने पहिल्या सत्रामध्ये 26 धावांची इनिंग साकारली. 27 धावांचं लक्ष समोर घेऊन उतरलेली वन लाईफ ग्रुप मात्र इथून मात्र खराब फेकी. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा अगदी बोनसच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खराब फिल्डिंग, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथून मात्र 3. चला ऑफिशियल पंचांचा निर्णय मात्र बाकी असेल. खराब क्षेत्ररक्षण, 3 धावा. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहू शकाल. चला डिसिजन पेंडिंग असेल. ओके, निर्णय लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. अगदी आपण पाहिलं तर कर्जत वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जातंय. या खूप सुंदर अशी छायाचित्र आपल्याला पाहायला मिळतात या वाहिनीच्या माध्यमातून. अगदी घर बसल्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत अगदी कर्जत वर्ल्ड टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम खूप मेहनत घेते. मग अक्षय पासिलकर असतील, रमेश असेल, त्यानंतर टिंकू लोभे असतील. नाही ना 9 एक चेंडू 9 अगदी खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिला. फुललेनचा चेंडू तैनात आहे. बाबूधुरी यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. अगदी टेट बॉल कसा करायचा हे दाखवलं जातंय. अगदी 2 बंधू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, अतुल नवले आणि जॉन नवले. दोन्ही भाऊ आहेत. चला बाबूधुरी थोडस मनोरंजन करत असताना प्रेक्षकांचं देखील. अकरा 3 चेंडू 11 धावा फलकावरती. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि याच दरम्यान 2 धावांचं अंतर देखील पूर्ण. चला परी पॉवर हिटर्स आणि आर्यन वॉरियर्स आपण नाणेफेकीसाठी जॉईंट व्हायचं आहे. मास देखील चांगली पाहायला मिळते. इथून फलंदाज बाद अगदी चांगली कामगिरी अतुल नवलेच्या माध्यमातून. बरोबर आहे 12 ना 14 दादा 14.
14 धावा फलकावरती आपण पाहू शकाल. 27 धावांचा पाठलाग वन लाईफ ग्रुप मैदानाच्या आतमध्ये करत असताना अपील केली जाते पंचांकडे. चला ऑफिशियल पंच आहेत. सोळा धावा फलकावरती एकवटल्या जातील. इथून 16 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरे षटक मार्गस्थ असताना जॉन नवली गोलंदाजी मार्कवरती पुढे सरसावले आहेत. एक धाव पूर्ण आणि याच दरम्यान 2 धावेचं अंतर देखील पूर्ण. 18 धावा फलकावरती आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे असतील 6 चेंडू आणि 9ची गरज आहे. 6 चेंडू 9ची गरज. वन लाईफ ग्रुपला जरी मॅच चला थोडे मॅच थांबवायचे आहे. बाबूदुरी तो कुत्रा काढा बाहेर. तो 6 चेंडू 9ची गरज. दिनेश वाघमारे गोलंदाजी मार्कवरती. 6 चेंडू 9ची गरज. हा मात्र जॉन नवलेने घेतला झेल. नशिबात झेल पकडला. नशीब गड्या तुझं नशीब. आता तू तर कोमातच होता. आता अतुल नवलेने बाकीचं काम करला म्हणजे आंधळी घ्यायचे. चला नशिबाने झेल देखील पकडला. एक महत्वाच्या ठिकाणी हा झेल कॅरी झाला. 5 चेंडू 9ची गरज. चांगले गोलंदाजी. संघाचे संघ मालक दिनेश वाघमारे स्वतः गोलंदाजीवरती आहेत. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आणि सुंदर गोलंदाजी करताय. दादा हॅट्रिक साठी संधी असेल. 4 चेंडू 9ची गरज. फुललेंचा चेंडू. 1 धाव पूर्ण. फक्त एकच धाव इथून एकवटली जाईल. येणारे असतील आता 3 चेंडू आणि 8ची गरज आहे. 3 चेंडू 8ची गरज. मॅच मात्र चांगली पाहायला मिळते. फुललाईनचा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. येणारे असतील 2 चेंडू आणि इथून मात्र 7ची गरज. अतुल नवले शीतरक्षण सजवत असताना आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू आणि 7ची गरज आहे. हा महत्वाचा चेंडू असेल. एक चेंडूने इथून मात्र 5 धावींची गरज असेल. चौकार मारावा लागेल. जर गोलंदाजाने अतिरिक्त चेंडू टाकला नाहीये तर मात्र या बॉलवरती जर चौकार मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नवीन बाचल यांच्या माध्यमातून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आणि इथून मात्र अगदी दिनेश वाघमारे यांनी पुरस्कृत केलेला संघ शिल्पकार युवक मंडळाचे अध्यक्ष रुपेशजी घोडके यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती